बाळा, तू आज माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्या समोर आलो आहे. हा संदेश ऐकताना इथे कोणीही नाही. इथे फक्त तू आहेस आणि मी आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण ज्या आशीर्वादाची तू खूप दिवस वाट पाहत होतास, तो आशीर्वाद या शब्दांमध्ये दडलेला आहे. आशीर्वाद स्वीकारण्यासाठी आत्ता व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये मनापासून लिही, होय स्वामी, मला विश्वास आहे. मी आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार आहे. पुढील काही मिनिटे तुझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहेत, कारण या संदेशानंतर तू तोच राहणार नाहीस. तुला वाटत असेल, फक्त ऐकल्याने काय होणार, पण लक्षात ठेव, हाच संदेश हजारो लोकांचं आयुष्य बदलून गेला आहे. बाळा, तू खूप दमला आहेस. तू कुणालाच सांगितलं नाहीस, पण मी पाहिलं आहे. रात्री उशी ओलसर झाली होती, पण सकाळी तू हसत बाहेर पडलास. मनात प्रश्न होते, पण ओठांवर शब्द नव्हते. स्वामी म्हणतात, मी तुझा प्रत्येक श्वास ओळखतो. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक लढाई मला माहीत आहे. आजपर्यंत तू स्वतःलाच दोष दिलास. मी कमी पडलो, मी अपयशी ठरलो, मी नशीबवान नाही. पण ऐक बाळा, तू चुकीचा नव्हतास. वेळ चुकीची होती. स्वामी उशीर करतात, पण तो उशीर शिक्षेसाठी नसतो, तो तयारीसाठी असतो. आजपासून तुझ्या आयुष्यात अडकलेली दारं उघडायला सुरुवात होईल. जिथे मार्ग दिसत नव्हता, तिथे अचानक वाट सापडेल. जे लोक तुला दुर्लक्ष करत होते, तेच लोक उद्या तुझं नाव आदराने घेतील. जे तुला हसण्याचं कारण बनवत होते, ते तुला पाहून शांत होतील. कारण बाळा, आता तुझ्या पाठीशी माझी उभी आहे. पैसा येईल, पण त्याआधी आत्मविश्वास परत येईल. आरोग्य सुधारेल, पण त्याआधी मन शांत होईल. घरात शांती येईल, पण त्याआधी तुझ्या अंतर्मनात उजेड पडेल. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधीच एकटा नव्हतास. तू झोपलेला असतानाही मी तुझ्या उशाशी उभा होतो. तू रडत असतानाही मी तुझ्या पाठीवर हात ठेवलेला होता. आज मी तुला एक वचन देतो, पुढील काही दिवसांत तुला असा अनुभव येईल, जो शब्दांत सांगता येणार नाही. तो अनुभव तुला आतून बदलून टाकेल. आत्ता डोळे बंद कर आणि मनात माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नाव फक्त उच्चारू नकोस, ते हृदयात उतरू दे. या क्षणी डोळ्यात पाणी आलं, तर समज, मी तिथेच आहे. बाळा, तुझी परीक्षा आता संपत आली आहे. फळ मिळायची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेव, जे मिळेल ते फक्त तुझ्यासाठी नसेल, ते इतरांना आशा देण्यासाठी असेल. तू जे सहन केलंस, ते इतरांना मार्ग दाखवेल. म्हणूनच तुला थांबवलं गेलं, तुला घडवलं गेलं, आणि आज तुला पुढे ढकललं जाणार आहे. आता थोडा वेळ शांत बस. मनात 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि एवढीच प्रार्थना कर, स्वामी, मला तुझ्या मार्गावर चालायची ताकद दे. बस, इतकंच पुरेसं आहे. पुढे काय होईल ते मी पाहतो. बाळा, जर हे शब्द तुझ्या मनाला लागले असतील, तर कमेंटमध्ये एवढेच लिही, स्वामी, मी ऐकत आहे. आणि हा संदेश शेअर कर. कुणाला पटवण्यासाठी नाही, फक्त सोबत देण्यासाठी. स्वामी समर्थ तुझ्याच सोबत आहेत, आत्ताही, याच क्षणी. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात कित्येक वेळा तू प्रयत्न केलेस, हातातून संधी निसटल्या, काही लोक गेले, काही गोष्टी तुटल्या, पण त्याचवेळी मनाच्या आतून कुठेतरी एक ऊर्जा नेहमी सांगत होती, अजून संपलेलं नाही. आणि आज हीच भावना सिद्ध होणार आहे, कारण विश्व तुझ्या बाजूने शांतपणे काम करत आहे. शरीर थकलेलं असलं तरी आत्मा थांबलेला नसतो. जीवनात काही अवस्था अशा असतात, जिथे बाहेर काहीच बदल होत नाही, पण आत काहीतरी जबरदस्त घडत असतं. आणि हाच तो काळ आहे, जेव्हा तुझं जीवन शांत दिसतं, पण अदृश्य शक्ती
तुझ्यासाठी मार्ग तयार करत असतात. तुझ्या प्रवासात आलेलं प्रत्येक वादळ, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक थांबा हे काही अपघाताने घडत नाही. या सगळ्यामागे एक मोठी योजना आहे, जी तुझ्या कल्याणासाठी तयार झाली आहे. जीवनात मोठ्या बदलांच्या आधी गोंधळ येतो, शांतता तुटते, योजना फसतात, लोक बदलतात आणि परिस्थिती तुझ्या विरोधात जाताना दिसते. पण सत्य एवढंच आहे, हे तुझे अपयश नाही, हा बदलाचा संकेत आहे. जे तुटलं ते पुन्हा बांधण्यासाठी जागा मोकळी झाली. जे गेलं ते पुढच्यासाठी मार्ग खुला करून गेलं. जे थांबलं ते पुढचे योग्य पाऊल घडवण्यासाठी थांबलेलं आहे. कारण विश्व आपल्या वेळेप्रमाणे काम करतं, आपल्या उतावळेपणावर नाही. तू जेव्हा भावनेतून, दुःखातून किंवा घाईतून काही मागतोस, तेव्हा कदाचित ते तुझ्या भल्यासाठी योग्य नसेल. पण जेव्हा तू विश्वासाने, संयमाने आणि निर्मल हेतूने काही मागतोस, तेव्हा सगळं विश्व तुला ते देण्यासाठी एकत्र येतं. आज तुला जीवन स्थिर वाटत असेल, काहीच चालत नाही असं वाटत असेल, पण वास्तव वेगळं आहे. तुझ्यासाठी वेळ तयार होत आहे. जे आज तुला अडथळा वाटतंय, ते उद्या तुझी ताकद बनणार आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, त्यांच्याच समोर तू उभा राहशील, आत्मविश्वासाने, प्रकाशाने आणि तुझ्या नियतीने दिलेल्या यशाने सजलेला. जीवनात प्रत्येक उत्तर योग्य वेळी मिळतं, त्याआधी नाही, त्यानंतर नाही. तू केलेले प्रयत्न, तुझं सातत्य, तुझं धैर्य हे वाया गेलेलं नाही. फक्त वेळ परिपूर्ण होत होती. हळूहळू गोष्टी आकार घेत आहे. तुझ्या मागे उभा असलेला आशीर्वाद शांत आहे, पण अत्यंत शक्तिशाली आहे. आता तुला स्वतःवर शंका घेण्याची गरज नाही. तुझी वाट बघण्याची वेळ संपत चालली आहे. तुझ्या जीवनात प्रकाश येण्याची वेळ जवळ येत आहे. तू ज्या स्वप्नासाठी, ज्या आशेसाठी, ज्या विश्वासासाठी आतापर्यंत उभा राहिलास, ते आता वास्तवात उतरायला निघाला आहे. विश्वाचा एक नियम लक्षात ठेव, जे तुझं आहे ते तुला मिळणारच. कितीही विलंब झाला तरी, कितीही अडथळे आले तरी, तुझा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि जेव्हा एखाद्याचं आयुष्य बदलणार असतं, तेव्हा आधी त्याच्या विचारांमध्ये बदल होतो. आधी मनाला जाणवतं, काहीतरी नवीन जवळ येत आहे. नंतर वातावरण बदलतं, भेटणारे लोक बदलतात आणि अचानक ज्या गोष्टी अडथळा वाटत होत्या, त्या सहज सुटायला लागतात. हे योगायोग नसतात, हे संकेत असतात की तुझं जीवन नव्या दिशेने पुढे चाललं आहे. तू कधीच एकटा नव्हतास. काही शक्ती शांतपणे तुला मार्ग दाखवत होत्या, तुला वाईटापासून दूर करत होत्या, तुला मजबूत बनवत होत्या आणि योग्य क्षणी तुला योग्य दिशेने ढकलत होत्या. ज्यांनी तुला दुखावलं, त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नकोस, कारण त्यांनी तुला मजबूत बनवलं. ज्यांनी तुला कमी मानलं, त्यांनीच तुला तुझी खरी किंमत समजावली. ज्यांनी तुला सोडलं, त्यांनी तुझ्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा निर्माण केली. आयुष्यातला प्रत्येक अनुभव तुला तोडण्यासाठी नव्हता, तुला घडवण्यासाठी होता. विश्व शांत असतं, पण अचूक असतं. ते ताबडतोब उत्तर देत नाही, पण जेव्हा देतं, तेव्हा पूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आज तू इथे आहेस, कारण तू हार मानली नाहीस. तू थकलास, पण थांबलास नाहीस. आतल्या आवाजाने तुला पुढे चालायला भाग पाडलं, आणि तो आवाज खोटा नव्हता, तोच तुझा मार्ग होता. आता भीती सोड, शंका सोड, वेदना सोड, कारण त्या भावना आता तुझं संरक्षण करत नाहीत, त्या तुला मागे थांबवत आहेत. तुझ्यासाठी नवीन अध्याय लिहिला जात आहे, आणि त्या अध्यायात दुःखासाठी जागा नाही. तू पुढे जात रहा, जरी वाट स्पष्ट दिसत नसेल तरी, कारण तुझं चालणं व्यर्थ नाही. काहीही हरवलं नाही, काहीही उशिरा नाही. सर्व काही योग्य वेळी तुला मिळणार आहे. आजपासून विश्वास ठेव, कारण विश्व खूप काळापासून तुझ्यासाठी तयारी करत आहे. आता वेळ आली आहे, तुला मिळायला सुरुवात होणार आहे. नवीन ऊर्जा, नवीन लोक, नवीन संधी तुझ्या आयुष्यात प्रवेश करत आहे, कारण तुझा काळ सुरू झाला आहे. जर हे शब्द तुझ्या मनाला लागले असतील, तर शांतपणे फक्त एवढं म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि कमेंटमध्ये लिही, मी तयार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आणि मित्रांनो,
व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आता जे घडणार आहे ना, ते तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळं असेल, कारण तू जे सहन केलंय त्याचं मोजमाप सामान्य यशाने होऊ शकत नाही. तू जे गमावलंय त्यामागे एक कारण होतं, आणि तू जे मिळवणार आहेस त्यामागे एक मोठा उद्देश आहे. आयुष्य तुला थांबवत नव्हतं, ते तुला खोलवर तयार करत होतं. जसं बीज जमिनीत अंधारात असतं तेव्हा वरून काहीच दिसत नाही, पण आत खोलवर मुळं पसरत असतात. अगदी तसंच तुझ्या आयुष्यात घडत होतं. बाहेर शांतता होती, थांबा होता, पण आत शक्ती तयार होत होती. तुला वाटलं अनेक वेळा की देव तुझं ऐकतं नाही, पण सत्य असं आहे की देव तुला घडवत होता. कारण जे पटकन मिळतं ते टिकत नाही, आणि जे उशिरा मिळतं ते आयुष्य बदलतं. तू ज्या गोष्टीसाठी रडलास त्या अश्रूंनी तुझी दृष्टी स्वच्छ केली. तू ज्या अपमानातून गेलास त्याने तुझा अहंकार नाही तर तुझं धैर्य वाढवलं, आणि तू ज्या एकटेपणातून गेलास त्याने तुला स्वतःची ओळख करून दिली. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे लोक अचानक दूर गेले ते शिक्षा नव्हती, ती संरक्षण होती. कारण जे तुझ्या पुढच्या टप्प्यासाठी योग्य नव्हते त्यांना आधीच बाजूला केलं गेलं, आणि जे तुटलं ते दुर्दैव नव्हतं, ती मोकळी जागा होती, जिथे आता काहीतरी अधिक सुंदर, अधिक स्थिर आणि अधिक खरं येणार आहे. आता वेळ आली आहे मागे पाहणं थांबवायची, स्वतःला दोष देणं सोडायची, आणि स्वतःवर विश्वास ठेवायची. कारण तू ज्या टप्प्यावर आहेस तिथे पोहोचण्यासाठी प्रत्येकजण सक्षम नसतो. तू आज इथे उभा आहेस कारण तू पडलास तरी उठलास, तू थकलास तरी चालत राहिलास, आणि तू हरलो नाहीस. आता पुढचे दिवस वेगळे असतील, कारण परिस्थिती नाही तर तुझी आतली शक्ती बदलली आहे. आणि जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरच्या बदल थांबवता येत नाही. अचानक काही फोन येतील, काही दारं उघडतील, काही संधी तुझ्या दाराशी उभी राहतील, आणि तुला जाणवेल की हे सगळं योगायोग नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझा वेळ येतो ना तेव्हा विश्वाला ढकलावं लागत नाही, ते स्वतः तुला पुढे आणतं. आणि आता तुझा काळ सुरू होत आहे, शांतपणे पण ठामपणे. म्हणून आज फक्त एवढंच कर, डोळे बंद कर, मन शांत कर, आणि स्वतःला सांग, मी थांबलो नाही म्हणून माझा विजय निश्चित आहे. मी हार मानली नाही म्हणून माझं आयुष्य बदलणारच आहे. श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आता जे दिवस येत आहे ते तुला तुझ्याच प्रश्नांची उत्तर देणार आहे. कारण तू जेव्हा गोंधळात होतास तेव्हा देव शांत होता, आणि जेव्हा तू शांत होऊ लागलास तेव्हा देव कामाला लागला. अनेक वेळा तुला वाटलं की मी सगळं बरोबर केलं तरी काहीच होत नाही, पण सत्य असं आहे की योग्य गोष्टी नेहमी योग्य वेळीच फळ देतात, आणि ती वेळ आता जवळ येत आहे. तुझ्या आयुष्यातला थांबा हा नकार नव्हता, तो निवड होता. कारण जर त्यावेळी तुला जे हवं होतं ते मिळालं असतं तर कदाचित तू आज जिथे असायला हवा होतास तिथे पोहोचलाच नसतास. म्हणून जे उशिराने मिळालं ते दंड नाही, ते दिशा आहे. आता लक्षात ठेव, तुझी किंमत परिस्थिती ठरवत नाही, तुझी सहनशक्ती ठरवते. तू ज्या गोष्टी शांतपणे सहन केल्यास त्या तुझ्या आत एक न झुकणारी शक्ती तयार करत होत्या, आणि आता तीच शक्ती तुला उभं ठेवणार आहे जेव्हा गोष्टी वेगाने बदलायला सुरुवात करतील. काही वेळा जेव्हा तुला वाटेल की सगळं अचानक ठीक होतंय तेव्हा घाबरू नकोस, कारण ही शांतता तात्पुरती नाही, ही स्थिरतेची सुरुवात आहे. आणि ज्या गोष्टी तुटल्या होत्या त्या आता वेगळ्या पद्धतीने अधिक मजबूत होऊन परत येणार आहेत. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की प्रत्येक वेदनेत एक धडा होता, प्रत्येक थांब्यात एक तयारी होती, आणि प्रत्येक अश्रूत एक आशीर्वाद लपलेला होता. त्यावेळी तुला तो दिसला नाही, पण आज तो जाणवायला लागतोय, आणि हे जाणवणं म्हणजेच बदलाची पहिली पायरी. आता पुढचा मार्ग पूर्णपणे स्पष्ट नसेल, पण तुझं मन स्पष्ट झालंय, आणि तेवढंच पुरेसं आहे. कारण जेव्हा मन ठाम असतं तेव्हा मार्ग आपोआप सापडतो,
आणि जेव्हा विश्वास घट्ट असतो तेव्हा मदत अनपेक्षित ठिकाणाहून येते. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. तू थांबवलेला नाहीस. तू चुकलेला नाहीस. तू उशिरा नाहीस. तू अगदी योग्य ठिकाणी योग्य वेळेला उभा आहेस. आणि म्हणूनच आता तुला भीतीने नाही, विश्वासाने पुढे जायचे आहे. कारण तुझ्या पाठीशी असलेली शक्ती तुला कुठेच पडू देणार नाही. श्री स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहेत. चांगल्या गोष्टी पुढे देणं हेच खरे पुण्य. शेअर करा. मित्रांनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आज तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त शब्द नाहीत, ते आहे स्वामी समर्थ महाराजांचा अमर आशीर्वाद. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करणारा, प्रत्येक वेदना हलके करणारा, प्रत्येक संकटाला सामर्थ्य देणारा. तुम्ही कितीही थकलात, कितीही हरवलात, कितीही अडचणीत सापडलात, तरी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मित्रांनो, हा विश्वास ठेवा. मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त एक वाक्य नाही, हे जीवन बदलण्याचं कवच आहे. या वाक्याचा अर्थ समजला की प्रत्येक अडथळा हलकं होतो, प्रत्येक संकट मागे जातं आणि तुम्ही उभे राहाल तुमच्या हृदयाच्या सामर्थ्याने, तुमच्या आत्म्याच्या प्रकाशाने. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस. तू एकटा नाहीस. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. मी तुझ्या प्रत्येक धडधडीत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. जेव्हा जीवनाच्या अंधारात तू हरवतो तेव्हा माझं नाव घे, माझं स्मरण कर आणि पहा कसे काळोखी उजेडात बदलते. पहा कसे वेदना हसण्यामध्ये बदलतात. पहा कसे तुमचं हृदय भरून येतं श्रद्धा आणि प्रेमाने. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन हे फक्त संघर्ष नाही. जीवन म्हणजे माझ्याकडे धाव घेण्याचं साधन आहे. जेव्हा तुम्ही गहिरा वेदनेत अडकलेले असता, जेव्हा जग तुमच्यावर वाईट करतं, जेव्हा नातेवाईक पाठ फिरवतात, तेव्हा माझ्याकडे ये, माझं स्मरण कर आणि पहा कसे प्रत्येक वेदना हलकी होते. पहा कसे प्रत्येक संकट मागे हटतं. पहा कसे तुमचं मन शांत होतं. पहा कसे तुमच्या डोळ्यातून पाणी वाहतं. पण ते व्यर्थ नाही. ते माझ्याकडे अर्पण केलेले पुष्प आहे. हे तुमच्या जीवनातील नव्या प्रकाशाचे दान आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मित्रांनो, प्रत्येक भक्त जो माझ्याकडे प्रामाणिक हृदयाने वळतो, त्याचं जीवन बदलतं. त्याच्या आयुष्यात आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या संकटांना सामर्थ्य मिळतं. त्याच्या वेदनांना शांती मिळते आणि त्याच्या मनाला धैर्य प्राप्त होतं. मित्रांनो, तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन व्यर्थ गेलं, पण माझं नाव घेतलं की व्यर्थ काहीही राहत नाही. प्रत्येक वेदना अर्थपूर्ण होते. प्रत्येक अश्रू आशीर्वादात बदलतो आणि प्रत्येक हरवलेला पाऊल नव्या दिशेने उभा राहतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मित्रांनो, जेव्हा जीवनात संकट येते तेव्हा धैर्य राख. जेव्हा जग तुमच्यावर हसतं तेव्हा शांत राहा. जेव्हा अपमान येतो तेव्हा माझं स्मरण करा. मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुझं संरक्षण करतो. मी तुझं मार्गदर्शन करतो. मी तुझ्या जीवनात उजेड आणतो. आणि मित्रांनो, हे फक्त शब्द नाहीत. हे माझं प्रत्यक्ष अस्तित्व आहे. हे माझं तुमच्यावर प्रेम आहे. हे माझं आशीर्वाद आहे. हे माझं जीवन तुमच्या जीवनात सामील करण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, आजपासून प्रत्येक दिवशी तुम्ही जेव्हा माझं नाव घ्याल, जेव्हा तुम्ही माझ्या चरणी प्रार्थना कराल, जेव्हा तुम्ही भक्तिभावाने मन पूर्ण उघडाल, प्रत्येक दुःख हलकं होईल, प्रत्येक संकट मागे हटेल आणि प्रत्येक अश्रू प्रेमाने भरलेला आशीर्वाद बनेल. मित्रांनो, या अनुभवाला प्रत्येकाने अनुभवा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव मिळू द्या. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनातील खरी संपत्ती ही पैसा नाही, नाते नाही, सत्ता नाही. खरी संपत्ती आहे भक्तिभाव, विश्वास आणि श्रद्धा. जेव्हा ही संपत्ती तुमच्या हृदयात जागृत होते तेव्हा चमत्कार घडतो. वेदना हलक्या होतात, संकट मागे हटतात आणि तुमचं जीवन प्रकाशात बदलतं. हे अनुभवण्यासाठी आज तुमचं हृदय पूर्ण उघडा. माझ्या चरणी विश्वास ठेवा आणि पहा माझं आशीर्वाद कसं
तुमच्यावर वर्षाव करतं. मित्रांनो, हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, हा अनुभवण्यासाठी आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक अश्रू, प्रत्येक हसण्याचा क्षण, प्रत्येक मनाचे हलके होणे, हे सर्व माझ्या कृपेने बदलून टाकलं जातं. मित्रांनो, या क्षणाला आत्मसात करा. प्रत्येक क्षण माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. प्रत्येक श्वास माझ्या उपस्थितीची जाणीव देतो आणि प्रत्येक विचार माझ्या कृपेचा अनुभव घडवतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मित्रांनो, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाहीस. भिऊ नकोस. जीवनातल्या प्रत्येक वादळाला तोंड दे. जीवनातील प्रत्येक अडथळ्याला सामोरं जा. माझं नाव घे, माझं स्मरण कर आणि पहा कसे अंधार उजेडात बदलतो, कसे वेदना आनंदात बदलतात, कसे तुमचं हृदय पूर्ण विश्वासाने भरतं आणि कसे तुमचं जीवन नव्या प्रकाशात उभं राहतं. मित्रांनो, जेव्हा तुमचं मन ढळतं, शरीर थकलं आणि जग आपल्यावर अन्याय करतं, तेव्हा फक्त माझं स्मरण करा, फक्त माझं नाव धरा आणि पहा कसे प्रत्येक अडथळा मागे जातो, प्रत्येक संकट हलकं होतं आणि प्रत्येक वेदना शांतीत बदलते. मित्रांनो, माझ्या चरणी विश्वास ठेवा. प्रत्येक दिवशी प्रार्थना करा, भक्ती भाव जागा करा आणि प्रत्येक क्षण माझ्या कृपेचा अनुभव घ्या. मित्रांनो, हे फक्त सुरुवात आहे. पुढील तासभर प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक हसण्याचा क्षण, प्रत्येक मनाचे हलके होणे, हे सर्व तुमच्या समोर उलगडणार आहे. मित्रांनो, आजपासून तुमचं जीवन बदलतं, तुमचं हृदय हलकं होतं, तुमचं मन शांत होतं आणि माझं आशीर्वाद तुमच्यावर अखंड वर्षाव करत राहतो. मित्रांनो, या स्पीचचा प्रत्येक भाग तुम्ही अनुभवायला हवं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद जितका वाटला जातो, तितका वाढतो. जितका सामायिक केला जातो, तितका मोठा होतो. आणि मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी पवित्र आणि स्मरणीय होईल, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस. तू एकटा नाहीस. जय जय स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, आशीर्वाद पसरवा. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवन हे संकटांचा खेळ आहे, पण भक्तिभावाने प्रत्येक संकटाची जाणीव बदलू शकतो. तुम्ही जेव्हा माझं स्मरण करता, जेव्हा माझं नाव घेतलं, तेव्हा प्रत्येक वेदना हलकी होते, प्रत्येक अडथळा मागे जातो, प्रत्येक अश्रू प्रेमात बदलतो आणि तुम्हाला अनुभूती होते की मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. मित्रांनो, ही जाणीव तुमचं जीवन बदलते. मित्रांनो, ही जाणीव तुमचं मन हलकं करते. मित्रांनो, ही जाणीव तुमच्या आत्म्याला प्रकाश देते. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा जीवनात दुःख येतं, तेव्हा प्रत्येक अश्रू माझ्याकडे येतो. प्रत्येक वेदना माझ्या हृदयाला स्पर्श करते. प्रत्येक हळूवार क्षणात मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रत्येक वेळा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. मित्रांनो, माझं नाव घेतल्यावर अंधार उडतो, वेदना हलकं होतात आणि जीवन उजेडात नवे अर्थ घेऊन उभं राहतं. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येईल आणि तुम्ही अनुभवाल की माझी कृपा किती शक्तिशाली आहे. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक भक्त जो प्रामाणिक हृदयाने माझ्याकडे वळतो, त्याचं जीवन प्रकाशमान होतं. त्याच्या पावलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. त्याच्या प्रत्येक दिवशी आशा जागृत होते. मित्रांनो, विश्वास ठेवा. जेव्हा तुमचं मन ढळतं, जेव्हा जीवन थकवणारं वाटतं, तेव्हा माझं स्मरण करा, माझं नाव घे आणि पहा कसं अंधार उजेडात बदलतो. पहा कसं वेदना प्रेमात बदलतात. पहा कसं प्रत्येक अश्रू आशीर्वाद बनतो. मित्रांनो, हे अनुभव प्रत्येक भक्ताला आवश्यक आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनातले दुःख आणि संकट हे फक्त तात्पुरते आहे. ते तुमच्यावर परिणाम करत नाहीत. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, जर तुम्ही भक्तिभाव जागवला, जर तुम्ही प्रामाणिक हृदयाने प्रार्थना केली, तर प्रत्येक अडथळा मागे जातो.
प्रत्येक वेदना हलकी होते, प्रत्येक अंधार प्रकाशात बदलतो. मित्रांनो, हा अनुभव तुमच्या जीवनात अद्भुत परिणाम घडवतो. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही भक्तिभाव जागवता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, तेव्हा मी तुमच्या प्रत्येक संकटाला सामर्थ्य देतो. मी तुमच्या प्रत्येक वेदनेला शांती देतो. मी तुमच्या प्रत्येक अश्रूला प्रेमात बदलतो. मित्रांनो, हे फक्त अनुभव नाही, हे प्रत्यक्ष जीवनातील चमत्कार आहेत. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात येणारे प्रत्येक संकट, प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना हे फक्त तुमच्या भक्तीची परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही धैर्याने सामना करता, जेव्हा तुम्ही माझ्या नावाचा स्मरण करता, तेव्हा प्रत्येक अडथळा मागे जातो, प्रत्येक वेदना हलकी होते, प्रत्येक अश्रू आशीर्वाद बनतो. मित्रांनो, विश्वास ठेवा. मित्रांनो, हा अनुभव तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश निर्माण करतो. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनातली खरी ताकद ही मनाच्या सामर्थ्यात आहे, आत्म्याच्या प्रकाशात आहे आणि भक्तिभावात आहे. जेव्हा ही ताकद जागृत होते, तेव्हा प्रत्येक वेदना हलकी होते, प्रत्येक अडथळा मागे जातो, प्रत्येक संकट सामर्थ्यवान बनतं. मित्रांनो, हे फक्त अनुभव नाही, हे जीवन बदलण्याचा मार्ग आहे. एक शेअर आणि कोणाचं मन हलकं. बाळा, सावधान. तुझ्या अगदी जवळचेच काही लोक तुझा घात करत आहेत. पण आज तू चिंतामुक्त होणार आहेस. तुझ्या आसपासची एखादी व्यक्ती तुला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे नक्की काय घडणार आहे, हे तू आज स्वतः अनुभवशील. अरे, तू तर मला मानतोस ना, मग एवढा घाबरतोस कशाला? कोणतीही चिंता करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. चिंता सोड आणि शांतपणे हा संदेश ऐक. तुझ्या आयुष्यात आता मोठं सुख येत आहे. कोणी तुला त्रास दिला, दुःख दिलं, तर त्याचा सामना कसा करायचा हे आता तुला समजणार आहे. तू जे करत आहेस, त्याचा परिणाम पुढे निश्चितच दिसून येणार आहे. बाळा, होय, तुझी गरिबी आता मी नष्ट करणार आहे. माझा आशीर्वाद तुला आता भरभरून प्राप्त होणार आहे. तू तयार असशील तर होय, मी तयार आहे असे टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर हा संदेश शेवटपर्यंत एकदा नक्की ऐक. गरिबी म्हणजे फक्त खिसा रिकामा असणं नाही. गरिबी म्हणजे डोळ्यात स्वप्न असूनही ते पूर्ण करायला हातात काहीच नसणं, स्वप्नांना आकार द्यायला साधनही नसणं. गरिबी म्हणजे मुलांच्या डोळ्यात धूसर होत जाणारी आशा, स्वयंपाकघरात कसाबसा एकवेळच्या चुलीवर चढणारा भात आणि वडिलांच्या कपाळावर रोज खोल होत जाणारी चिंतेची रेघ, जी एकच प्रश्न विचारते, उद्या काय खाणार? गरिबी ही केवळ परिस्थिती नाही, ती मनाला पोखरणारी, आत्मविश्वास कमी करणारी मानसिक आणि भावनिक अवस्था आहे. पण लक्षात ठेव बाळा, ही अवस्था कायमची नसते. जर मनाने ठरवलं तर परिस्थिती नक्की बदलू शकते. एक विचार, एक निर्णय आणि एक कृती, इतकंच पुरेसं असतं आयुष्य बदलायला. आज या संदेशातून आपण गरिबीला मागे टाकून स्वाभिमानाने जगण्याचा खरा मार्ग जाणून घेणार आहोत. त्यासाठी सज्ज रहा. सज्ज असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण हे उपाय तुम्हाला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाहीत. हे जगण्यातून आणि अनुभवातून तयार झालेले आहेत. मित्रांनो, शिकण्याची भूक असायला पाहिजे. गरिबी हा एक आजार आहे आणि शिक्षण हे त्यावरचं रामबाण औषध आहे. शिक्षण म्हणजे फक्त शाळा किंवा कॉलेज नव्हे. ते पुस्तकांतून मिळतं, समाजातून उमगतं आणि अनुभवातून घडतं. मिळवलेलं ज्ञान कधीच वाया जात नाही. ते कधी ना कधी तुमच्या आयुष्याला दिशा देतीच. धीरूभाई अंबानी यांचं उदाहरण घ्या. त्यांच्याकडे मोठी डिग्री नव्हती, नामांकित कॉलेजचं शिक्षण नव्हतं, पण त्यांच्या डोळ्यात शिकण्याची भूक होती आणि पायाखाली अनुभवांची वाट होती. लोक कसे वागतात, बाजार कसा चालतो, ग्राहकाला काय हो, हे त्यांनी शिकून घेतलं आणि रिलायन्ससारखं साम्राज्य उभं केलं.
गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी नवीन काय शिकलो? दररोज किमान 30 मिनिट चांगलं पुस्तक वाचा. यूट्यूबवरून एखादं नवीन कौशल्य शिका. फालतू रील्स पाहण्यात वेळ घालवू नका. कारण यूट्यूबवर सर्व काही मोफत शिकायला मिळतं, पण लोक वेळ वाया घालवतात. शिकणं म्हणजे फक्त अभ्यास नाही. शिकणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं प्रगतीकडे नेणं. शिकणं थांबवलं की प्रगती थांबते, आणि शिकत राहिलं की आयुष्याला नवी दिशा मिळते. वेळ नसेल तर स्वामींचे हे प्रेरणादायी संदेश ऐकत काम करा. कामही होईल आणि मनही मजबूत होईल. मित्रांनो, लोक म्हणतात 10 रुपयांनी काय फरक पडतो, पण तेच 10 रुपये रोज बाजूला ठेवले तर वर्षभरात 3650 रुपये होतात. एक झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाची गोष्ट आहे. 3 वेळचं जेवणही कठीण, पण स्वप्न मोठं. चहाच्या टपरीवर काम करताना त्याने थोडी थोडी बचत केली. वर्षभरात त्याने स्वतःचा छोटा स्टॉल उघडला. आज तो 2 लोकांना काम देतो आणि स्वाभिमानाने जगतो. मोठं यश अचानक मिळत नाही. मोठ्या यशामागे असतो छोट्या प्रयत्नांचा, शिस्तीचा आणि संयमाचा डोंगर. लहान सुरुवातींना कधीही कमी लेखू नका. वडाचं झाडही एका छोट्या बीजातूनच उगवतं. बचत करायला शिका. पैसा वाया घालवू नका. वेळ प्रत्येकाला समान मिळते, श्रीमंतालाही आणि गरीबालाही. फरक इतकाच की काही लोक वेळेचं सोनं करतात तर काही वेळ वाया घालवतात. गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर वेळेचा सदुपयोग करा. नवीन कौशल्य शिका. कॅनव्हा, यूट्यूब, इंस्टाग्राम, ऑनलाईन काम. सुरुवातीला कठीण वाटेल, पण हळूहळू सगळं समजू लागेल. लक्षात ठेवा, वेळ हा पैसा नाही, पण योग्य वापर केला तर तोच पैसा बनतो. स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. सुरुवात कुठून केली याला महत्त्व नाही, पुढे जाण्याची जिद्द महत्त्वाची आहे. आजपासून ठरवा, मी शिकेन, मी मेहनत करेन, आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःवर विश्वास ठेवेन. स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान देवो, हीच मनापासून प्रार्थना. हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.